तुम्ही एखादी जागा बघायला जाता मित्रांनो आणि ती जागा पसंत येते, ती जागा तुम्ही फायनल करायच्या विचारावर असता, तेव्हा त्या जागेचा सातबारा मागून घ्या तुम्ही सर्वात पहिले. आणि ती सातबाऱ्यावर काय बोजा आहे का? भोगवटदार वर्ग एक म्हणजे खुल्या वर्गाची जमीन, ती कधीही घेतली नेहमी चांगली. भोगवटदार एक म्हणजे टायटल क्लिअर बऱ्यापैकी आणि त्याच्यात काही अडचणी नसतात. आणि भोगवटदार वर्ग 2 म्हणजे शासनाचा काही बोजा किंवा 32 त्याला काही लागलेले निर्बंध असतात त्या सातबाऱ्यावर, जे काढायला लागतात. ते काढताही येतात, पण त्याला थोडा वेळ जातो आणि त्याला पैसाही खर्च होतो. म्हणजे त्यातल्या त्यात भोगवटदार वर्ग 1ची जमीन घेतलेली नेहमीच चांगली. दुसरी गोष्ट, त्या जागेवर जर एखाद्या बँकेचं किंवा सहकारी संस्थेचं पतपेढीचं जर कर्ज असेल, तर त्या कर्जाचा उल्लेख नेहमी सातबारावर असतो. हे लक्षात घ्या. म्हणजे सातबारावर तुम्ही प्रॉपर वाचा. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की प्रत्येक वेळेस तुम्ही वकील करण्यापेक्षा तुम्हीही समजून घेऊ शकता. आणि तिसरी गोष्ट, ती जो सातबारा आपल्याला मिळतो, त्या सातबाराच्या आधारे तुम्ही फेरफार पूर्ण 56पासूनचे आत्तापर्यंतचे फेरफार काढू शकता. ते कुठून काढायला मिळतील? तो सातबारा तुम्ही सरळ घ्यायचा आणि एखाद्या वकिलांना द्यायचा. वकील हे स्थानिक करावेत, लोकलचे करावेत, जेणेकरून त्यांना त्या जागेची आणि तिथल्या आसपासच्या परिसराची माहिती असते. वकिलांना सांगावं की ह्या जागेचं सर्च आणि टायटल रिपोर्ट काढून द्या. मागच्या 35 वर्षाचा सर्च काढल्याच्यानंतर त्याच्या बेसिसवर एक टायटलचा एक रिपोर्ट बनतो, एक सर्टिफिकेट बनतं की ही जागेमध्ये हे आत्तापर्यंत एवढ्या एंट्री झालेल्या आहेत आणि जागा ही क्लिअर आहे की नाही. आणि जर नसेल तर ती का क्लिअर नाही, म्हणजे काय इथे वंशावळी लावली गेलेली नाही का, काही तिथे एखाद्याची परमिशन राहिली आहे का. तर या सर्व गोष्टींचा उल्लेख आपल्याला वकील एक 8 ते 10 दिवसामध्ये क्लिअर सांगतील की ही जागा घेण्याच्या हिशेबाची आहे किंवा नाही. नाहीतर का, हे नुसतं सांगतीलच नाही तर ते लेखी देखील देतात त्यांच्या सही शिक्क्याच्या स्टाम्पच्या. म्हणजे सांगायचं तात्पर्य की तुम्ही सातबारा वरवर वाचा आणि सातबाऱ्यामध्ये जे काय अडचणी आहेत, शासकीय बोजा आहे किंवा काय त्या जमिनीमध्ये शासनाच्या परवानगीशिवाय विकण्यास बंदी, असं काही जे काही उल्लेख असतात, तर त्या उल्लेखानुसार ती जागा शासनाच्या परवानगीशिवाय विकता येत नाही. संस्थेची जागा असते किंवा आदिवासी जागा असते. आदिवासी जागेवर देखील सातबारा उल्लेख असतो की शासनाच्या परवानगीशिवाय विकण्यास बंदी, म्हणजे शासनाची परवानगी लागते, त्याचं खरेदी खत विक्री होत नाही. आणि बाकी सगळ्यात चांगलं म्हणजे एखाद्या स्थानिक वकिलांना तुम्ही सर्च टायटलची ऑर्डर द्या. 15-20 दिवसामध्ये रिपोर्ट आल्यानंतर क्लिअर असेल तर ती जागा घ्या, अन्यथा ती जागा घेऊ नका. तर आजचा हा सजेशन तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. तोपर्यंत धन्यवाद.